सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ज्याचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ अगततंत्र. 13 मार्क्सचा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण याला बघ वेटेज किती दिलेलं आहे. 13 मार्क्सचं वेटेज आहे याला. आता याच्यामध्ये आपण बघू आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपल्या सिलेबसमध्ये काय पॉईंट्स सांगितले आपल्याला. तर सिलेबसमध्ये पहिला टॉपिक काय दिला आपल्याला, तर अगततंत्राची व्याख्या काय. तर आपण बघू याच्यामध्ये अगततंत्र व्याख्या. इझी व्याख्या आहे. याच्यामध्ये काय सांगितलं की अगततंत्राची शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, त्याचे सर्प, कीट, लुता, मूषक आदीचा जो दंश आहे आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेले जे लक्षण आहेत त्यांची चिकित्सा आपण कशामध्ये सांगत असतो, तर अगततंत्रामध्ये आपण हे बघत असतो. ठीक आहे. आता आपण सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक बघू. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर क्लिनिकल टॉक्झिकोलॉजीची व्याख्या काय आहे. त्या थोडासा मॉडर्नचा कन्सेप्ट आहे. आता आपण थोडंसं नंतर बघू. नंतर सेकंड टॉपिक याच्यामध्ये दिलेलं आहे, आपण बघू काय सांगितलं आहे की अगततंत्राची आधुनिक काळातील व्याप्ती काय काय आहे. तर अगततंत्रामध्ये आपण बघितलं आधुनिक काळामध्ये काय सांगितलेलं आहे, जस्ट 1 मिनिट. तर काय सांगितलं आहे, तर क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी काय ब्रांच आहे त्याच्यामध्ये आपण काय बघत असतो, तर रिसर्च करत असतो वेगवेगळ्या पॉयझन्सवरती. नंतर प्रिव्हेन्शन काय आहे, ट्रीटमेंट काय डिसीजवरची, जे केमिकल्स असतात, ड्रग्स असतात, टॉक्झिन्स असतात, त्यातली आपल्या बॉडीवर झालेली ॲक्शन आणि त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं याचं कसं आपण सर्व याच्यामध्ये या ब्रांचमध्ये बघत असतो. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे. याच्यामध्ये काय दिलं, विषयाची परिभाषा दिलेली आहे. इम्पॉर्टंट आहे. आपल्याला डायरेक्ट विचारतात विषयाची परिभाषा लिहा. आपल्याला व्हायवामध्ये सुद्धा विचारतात विषयाची परिभाषा लिहा. त्याच्यामध्ये काय म्हणतो, विष म्हणजे काय, तर जो शरीरामध्ये प्रवेश करून रसादी धातूंना दूषित करतो आणि स्वास्थ्याचं आपलं जे प्राणहरण करतो त्याला काय म्हणतो आपण, विष म्हणतोय. तर श्लोक सुद्धा दिलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. देहम प्रविशम यद्द्रव्यम दूषयित्वा रसादिकान स्वास्थ्यम प्राणहरम च स्यात् तद्द्रव्यम विषमुच्यते. हा जो श्लोक आहे हा षडांगधर संहितामधला आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर श्लोक लिहिला तर तुम्हाला थोडंसं मार्क्समध्ये एक्स्ट्रा भेटू शकतं. त्याच्यामुळे थोडासा हा श्लोक पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दिलेला आहे की विषयाचे गुण काय काय. तर विषयाचे 10 गुण सांगितलेले आहेत. काय काय सांगितलं 10 गुण, तर लघु, वृक्ष, आशु, विशद, व्यवायी, तीक्ष्ण, विकासी, सूक्ष्म, उष्ण आणि अनिर्देश रस. ठीक आहे. याच्यामध्ये विषयाचे गुण आहेत आणि मद्याचे जे गुण आहेत त्याच्यामध्ये काय सांगितले, तर सिमिलरिटी सांगितले. फक्त डिफरन्स कुठं आलेला आहे, तर मद्यामध्ये कोणता रस सांगितला आहे, तर अम्ल रस सांगितलेला आहे आणि विषयामध्ये कोणता गुण सांगितलेला आहे, तर अनिर्देश रस म्हटलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणता रस आहे ते सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू, तर याच्यामध्ये जे गुण दिलेले आहेत तर आपल्या बॉडीवरती तर काय इफेक्ट होतो, तर लघुगुण काय करतो आपल्या बॉडीमध्ये, तर लघुता उत्पन्न करतो, लेखन कर्म करतो. वृक्षगुण काय करतो, तर वृक्षता उत्पन्न करतो, वातकारक आहे. नंतर आशुगुण काय करतो, शरीरामध्ये लवकर फैलतो. नंतर विषद गुणामुळे काय होतं, तर जे आपले दोष धातू मल आहेत त्याच्यामध्ये काय होते, तर स्वच्छता उत्पन्न होते किंवा आपण म्हणतो जो स्नेहांश असतो आपल्या बॉडीमधला त्याचं काय करते, शोषण करते विषद गुणामुळे. नंतर काय म्हटलं, व्यवाई म्हणजेच काय, तर त्याचं पाचन न होता तो जे विष आहे ते काय होते, पूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होते. ठीक आहे. नंतर तीक्ष्ण गुणामुळे काय होते, जे विष ते इनहेल करतात किंवा जे विष घेतात त्याच्यामध्ये काय होते, दाह, पाक हे लक्षणं उत्पन्न होतात. ठीक आहे. नंतर विकासीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर हा समस्त शरीरामध्ये काय होतो, व्याप्त होतो आधी. नंतर जे आपला ओज आहे त्या धातूला आणि जे आपल्या शरीरामध्ये संधिबंधन आहेत त्यांना काय करतो, शिथिल करतो. त्याला काय म्हटलेलं आहे, विकासी गुण म्हटलेलं आहे. नंतर सूक्ष्म गुणामुळे काय होतं, आपल्याला माहीत आहे जे अल्कोहोल असतं ते सुद्धा काय होते, ॲज अ पॉयझन म्हणून ॲक्ट करतं आपल्या बॉडीवरती. कारण काय होतं, आपण पिल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर ते पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होतं आणि लवकरात लवकर काय होतं, ब्लड सर्क्युलेशन त्यातून पूर्ण बॉडीमध्ये व्याप्त होऊन काय होतं, त्याचे सिम्पटम आपल्याला दिसायला लागतात. नंतर उष्ण गुणामुळे काय होतं, तर पाचक, तृष्णा, दाह आणि स्वेदजनन आहे. कारण विष पिल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये सिम्पटममध्ये मोस्ट कॉमन साईन अँड सिम्पटममध्ये काय येतं, तर स्वेद उत्पत्ती. ठीक आहे. नंतर दाह होतो पूर्ण बॉडीमध्ये, जळजळते. ठीक आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, तर अनिर्देश रस. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जरा सांगितलेलं नाही कोणता आहे. आता आपण याच्यामध्ये विषयाचे पर्याय काय काय हे सुद्धा विचारतात, विषयाचे पर्याय लिहा म्हणून. तर आपल्याला 4-5 करायचे याच्यामध्ये आपण इझी करू. नंतर श्वेंग, गरल, विष, कालकूट, गर आणि रसायन आणि हलाहल असे 4-5 आपल्याला पर्याय करायचे आहेत. नंतर काय तर विषाची गतीमध्ये काय सांगितलेलं आहे यांनी, तर जे आपलं विषाचं सेवन करतो त्याच्यामध्ये 2 टाईप्सचे विष असतात, जांगम विष आणि स्थावर विष. त्याची जांगम विषाची गती काय सांगितली, अधोगती सांगितली आणि स्थावर विषाची गती काय सांगितली आहे, तर ऊर्ध्वगामी गती सांगितली. लक्षात ठेवा, जे स्थावर विष आहे, स्थावर याच्यावर लक्षात ठेवा, वर म्हणजे काय, वरती म्हणजे काय म्हटलं आहे, तर ऊर्ध्वगती. आपल्याला MCQ मध्ये सुद्धा विचारतात कधी. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेकंड काय सांगितलेलं आहे, तर जांगम विषयाची गती काय सांगितली आहे, तर अधोगती सांगितली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा हे. आता आपण बघू याच्यामध्ये की
आता आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघू. काय सांगितलं सिलेबसमध्ये, कारण आपण काय करताय हे पूर्ण अकॉर्डिंग टू सिलेबस करताय. तुम्ही जर एवढं केलं ना, एवढं बाहेरचं याच्या बाहेरचं आपल्या पेपरमध्ये सुद्धा काही येत नाही ना, आपल्याला कोणी विचारते नाही याच्यानंतर. फक्त एवढाच इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये, ठीक आहे. याच्या बाहेरचं काहीही येणार नाही, ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू विष, मध्य आणि ओज याच्यामधला डिफरन्स काय काय आहे, कशावर आपण डिफरेन्शिएट करतो. हा तर चार्ट दिलेला आहे, हा इम्पॉर्टंट आहे. बघू शकता आपण इथं जे विषयाचे गुण सांगितले मी 10 ते ऑलरेडी इथं दिलेले आहेत. फक्त मध्यामध्ये काही इथं डिफरन्स दिला आहे, फक्त जो अम्ल गुण आहे तो काय आहे वेगळा दिलेला आहे. हा एक आपण टॉपिक लक्षात ठेवू शकतो, कारण याच्यामध्ये बाकीचे गुण काय सेम आहेत पूर्ण. नंतर ओजाचे गुण काय आहेत तर विषाच्या परस्पर विरुद्ध गुण दिलेले आहेत. जसे याचा गुण लघु दिलेला आहे तर ओजाचं गुरु सांगितलेलं आहे. विषाचं वृक्ष तर स्निग्ध, नंतर तीक्ष्णाच्या विरुद्ध मृदू, उष्णाच्या विरुद्ध शीत, सूक्ष्म बहल, आशू प्रसन्न, व्यवायी स्थिर, विकासी श्लष्ण, विशद पिच्छिल आणि अनिर्देशीय अशा जागी काय सांगितलं ओजामध्ये तर कोणता गुण सांगितलेला आहे मधुर गुण, ठीक आहे. तर हा जो एवढा चार्ट आहे हा जरी केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. आता आपण ज्यामध्ये बघू नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आपल्याला. आपण पहिले काय कवर केलं, अगततंत्राची व्याख्या बघितली, ठीक आहे. नंतर आपण काय बघितलं क्लिनिकल टॉक्झिकोलॉजीची व्याख्या बघितली. नंतर आपण काय बघितलं की अगततंत्राची आधुनिक काळातील व्याप्ती काय काय हे पण आपण बघितलं. नंतर विषयाची व्याख्या आपण बघितली, विषयाचे समानार्थी शब्द बघितले, नंतर आपण विषयाचे गुण बघितले, नंतर विष, मध्य, ओज याच्यामधील फरकसुद्धा बघितला. आता आपण बघूया की विषयाचे वर्गीकरण स्थावर, जांगम आणि कृत्रिम हे कशा प्रकारचे आपण बघू, ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू की क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉयझन, विषाचे भेद. त्याच्यामध्ये 2 प्रकार यांनी त्याचं डिव्हिजन केलं आहे. कोणकोणतं, अकृत्रिम आणि कृत्रिम. अकृत्रिममध्ये सुद्धा यांनी 2 पार्टमध्ये डिव्हिजन केलं आहे, स्थावर आणि जांगम. स्थावर म्हणजेच काय जे वानस्पतिक विष आहे ते स्थावर, आणि स्थावरमध्ये सुद्धा यांनी परत बायफर्केट केलं आहे 2, वानस्पतिक विष आणि खनिज विष किंवा धातुज विष म्हणतात त्याला. वानस्पतिक विषमध्ये माहिती आहे आपल्याला एक्झाम्पल वत्सनाभ मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे आपल्याला, कारण आपण पूर्ण अगततंत्रमध्ये किंवा द्रव्यगुणमध्ये सुद्धा आपण काय मोस्ट ऑफ द टाईम कोणत्या द्रव्याला बघितलं तर वत्सनाभला, कारण आपण काय करतो याच्या आधी शुद्धी करत असतो, ॲज अ विष आहे ना तो. नंतर खनिजमध्ये सुद्धा आपण पारा, वंग इत्यादीचा आपण ॲज अ मेडिसिनमधून यूज करतो, त्याच्यामुळे त्याचीसुद्धा आपण शुद्धी सांगितलेली आहे. तर ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकता. नंतर जांगम विषमध्ये काय जे जंगली जीवजंतू आहेत त्यांच्यापासून उत्पन्न झालेले विषाक्तता त्याला काय म्हणतो आपण जांगवी. त्याच्यामध्ये काय ते साप, नंतर आपण काय म्हणू शकतो स्कॉर्पिओन वगैरे, ठीक आहे. नंतर आपण बघतो कृत्रिम विषमध्ये सुद्धा 2 टाईप्स केलेले आहेत त्यांनी, गरविष आणि दूषिविष. गरविष म्हणजेच काय तर 2 किंवा अधिक द्रव्याच्या संयोगातून बनलेलं, विषांच्या संयोगातून. त्याच्यामध्ये काय आहे तर जर आपण मधु आणि घृत जर आपण सेम क्वांटिटीमध्ये सेवन केलं, म्हणजे 1:1 रेशोमध्ये सेवन केलं तर ते काय आहे ते ॲज अ विरुद्ध आहार म्हणून होते, आणि आपल्या बॉडीमध्ये काय ॲक्ट करते ते ॲज अ विष म्हणून ॲक्ट करते. जर आपण बघू दूषिविष म्हणजेच काय असते तर स्थावर, जांगम किंवा कृत्रिम विषाचा अंश तो काय करतो आपल्या शरीरामध्ये बाहेर पडू शकत नाही, कारण त्याचं पाचन होत नाही ना, त्याच्यामुळे काय होतं तो शरीरामधून बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे तो काय करतो आपला जो रक्तधातू आहे त्याला काय करतो दूषित करतो, आणि कालांतराने काय होतं आपल्या प्राणाचं हरण होते, त्याला काय म्हणतो आपण दूषिविष. इथं हा चार्ट दिलेला आहे, इथे काय सांगितलेलं आहे आपण हा चार्ट जसं तसा पेपरमध्ये काढून यायचा. विष, अकृत्रिम विष, कृत्रिम विष. अकृत्रिममध्ये स्थावर आणि जांगम, कृत्रिममध्ये गरविष आणि दूषिविष. नंतर जे स्थावरला परत बायफर्केट केलेलं आहे वनस्पतिक विष आणि खनिज म्हणजे धातुविष, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामध्ये काय आहे हे झालं आपला हा टॉपिक कवर झाला. आता आपण बघू स्थावर आणि जांगम विषाचं अधिष्ठान काय, हा आपण क्वेश्चन कवर करू. याच्यामध्ये हा SAQला सुद्धा येतो टॉपिक, आणि याच्यामध्ये MCQ सुद्धा विचारतात, ठीक आहे. आता बघू मी सांगते तुम्हाला MCQ काय येतील, ठीक आहे. तर विषयाचे अधिष्ठान बघू आपण, स्थावर विष आणि जांगम विष. तर स्थावर विषयाचे किती अधिष्ठान सांगितले, 10 अधिष्ठान सांगितलेले आहेत. हा जो क्वेश्चन आहे काय तर स्पेसिफिक दिला बघा, इथं पण हायलाईट केलेलं आहे यांनी की स्थावर विषयाचे अधिष्ठान किती सांगितले 10, आणि त्याची विषयांची कुल संख्या किती सांगितले 55. हा तर नाही इम्पॉर्टंट एवढा, पण जे स्थावर विषयाचे अधिष्ठान आहेत तर ते किती सांगितले 10, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये आपण एक प्लांट कन्सिडर करू किंवा एखादं झाड कन्सिडर करू. ते एखादं झाड असेल त्याला काय असते पहिलं आपण कन्सिडर केलं तर त्याला फ्लावर्स येतात, नंतर त्याला पाने येतात, नंतर त्याला कंद असतो, त्याचा कंद म्हणजेच काय मूळ कन्सिडर करू आपण, रूट त्याचं. नंतर काय तर त्याला त्याच्यामध्ये साल असते, त्याची जी स्टेम असते त्याच्यावर साल असते, त्याच्यामधून काय निघते बाहेर तर निर्यासुद्धा बाहेर निघते. नंतर त्याला काय म्हणतो आपण कांड, स्टेम ज्या त्याला आपण काय म्हणतो कांड, ठीक आहे. नंतर आपण काय करतो असतो याला एक प्लांट आहे सपोज आहे, त्याला आपण काय करतो असतो मिनरल जे असते त्याचा सप्लाय करत असतो, तर तो ती प्लांट पण काय करते त्याला ॲब्झॉर्ब करते, तर ते पण काय होते जर आपण त्याला सेवन केलं तर ते काय करते आपल्या बॉडीमध्ये ॲज अ पॉयझन म्हणून ॲक्ट करते. तर कसं लक्षात ठेवायचं स्थावर अधिष्ठान, स्थावर म्हणजेच काय तर एखादं प्लांट कन्सिडर करायचं, आणि प्लांटचे कोणकोणते पार्ट्स आपण ॲज अ विष म्हणून सेवन करू शकतो, किंवा कोणत्या पार्ट्सचे काय होते आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते.
ठीक आहे. पहिले काय सांगितले तर मूलविष म्हणजे जे मूळ असतात, रूट्स असतात त्याच्यापासून आपल्याला झालेली पॉयझनिंग. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले यांनी कणेर. नंतर पत्रविष. पत्रविषमध्ये काय ते त्याच्या जे पानं आहेत त्याच्यामध्ये विष प्रेझेंट असते. त्याच्यामध्ये काय आपण विषपत्रिका एक्झाम्पल घेऊ. नंतर फलविष. फलविष म्हणजे काय जे फ्रुट्स असतात त्याच्यामध्ये असलेलं पॉयझन. त्याच्यामुळे आपण नंदन घेऊ एक्झाम्पल. नंतर पुष्पविष. पुष्पविषमध्ये काय सांगितलं तर जे त्याचे फ्लावर्स असतात त्याच्यामध्ये असलेलं विष. जसं की आपण बघतो हे कणेरचं जे ओलिएंडर असते त्याच्यामध्ये काय असतं त्याचे जे फ्लावर्स असतात 2 टाईप्सचे असतात, येलो आणि व्हाईट. त्याच्यामध्ये जो येलो असतात ते कसं असते जास्त पॉयझनिंग असते. तर आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो त्याचं. नंतर काय याच्यामध्ये सांगितलं तर हे 3 सोबत लक्षात ठेवायचे, त्वक, सार, निर्यास. कारण आपल्याला माहिती आहे एखादं जे प्लांटचं स्टेम असेल त्याच्यावर काय असतो त्याचा सार असतो आतमध्ये आणि वरून काय असतं त्वक. त्वक म्हणजेच काय त्याची जी स्किन आहे ती, आणि त्याच्यामधून काय निघत असतो जसं बाबुळीचं झाड आपण बघितलं किंवा एखादं पॉयझनस प्लांट असेल सपोज त्याच्यामधून काय निघत असतो थोडासा रेझिन निघत असतो बाहेर, निर्यास. तर ते पण काय ॲक्ट करते ॲज अ पॉयझन म्हणून जर आपण त्याचं सेवन केलं, इनहेल केलं किंवा डायरेक्टली आपण ओरली घेतलं त्याला तर ते कसं ॲज अ पॉयझन म्हणून ॲक्ट करते. त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाम्पल आपण नंदनच घेऊ म्हणजे इझिली जर आपल्या लक्षात ठेवायला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. नंतर क्षीरविष. हे तर मोस्ट कॉमन आहे कारण आपण बघतो स्नुईच्या झाडाला आपण थोडंसं त्याला कट केलं त्याच्यामधून काय निघतं थोडंसं मिल्किश व्हाईटिश थोडासा फ्लूड बाहेर निघतो, त्याला काय म्हणतो आपण क्षीरविष. त्याच्यामध्ये एक्झाम्पल स्नुईचं आहे. ते धातुविष. धातुविषमध्ये काय जे आपले जे धातू आहेत अर्सेनिक वगैरे त्याला संख्या ते येतो. नंतर कंदविष. कंदविषमध्ये आपल्याला माहिती आहे रूट्स जे आपलं वत्स नाव आहे ते तर मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचा जो प्लांट पार्ट यूज करतो काय यूज करतो ॲज अ पॉयझन म्हणून तर वत्सनाभचं कंद. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये स्थावर विष बघितलं आपण 10 आहे. त्याचे मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलं कसे लक्षात ठेवायचे 10. आता आपण बघू जांगम विषचे अधिष्ठान. जांगम विषमध्ये किती सांगितले तर 16 अधिष्ठान सांगितलेलं आहे. हा MCQ सुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा व्यवस्थित. आता मी तुम्हाला सांगते हे लक्षात कशी ठेवायचे 16, कारण 16 स्पेसिफिक दिले आहे तर तुम्ही काही पण याच्यामध्ये लिहू शकत नाही. तर व्यवस्थित मी सांगते कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पहिलं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये दृष्टी, निश्वास, दंष्ट. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये जे 5 आहेत हे काय आपले बॉडीचे फ्लुइड्स आहेत जसं की मूत्र, पुरीष, शुक्र, आर्तव आणि लालास्त्र. तर हे नंतर हे काय करायचे 5 हे बॉडी फ्लुइड्स लक्षात ठेवायचे. नंतर काय लक्षात ठेवायचं मुखसौदंश. हे पाय दंष्ट झाल्यानंतर काय लक्षात ठेवायचं मुखसौदंश. ठीक आहे. नंतर काय करायचं आपण जे दंश होतो तो कुठं होतो तो तोंडातून होतो मग काय लक्षात ठेवायचं तुंड लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर 2 काय करायचे आपण जे बोनी स्ट्रक्चर असतात ते लक्षात ठेवायचे आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते नख आणि अस्थि. नंतर काय लक्षात ठेवायचं विसर्जित आणि पित्त आणि 2 शवरून लक्षात ठेवायचे शुक आणि शव. ठीक आहे. अशा प्रकारे हे 16 तुम्ही काही करून लक्षात ठेवा कारण पेपरमध्ये आपल्याला डायरेक्ट विचारतात की जांगम विषय अधिष्ठान लिहा म्हणून. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहेत तर एखाद्या जो दिव्य सर्प असतात त्याची केवळ नजरसुद्धा पडली आपल्यावर त्याच्यामुळे काय आपल्याला पॉयझन येऊ शकते. तर त्यामध्ये ते एक्झाम्पल आहे. नंतर निश्वासमध्ये ब्रिथिंगमध्ये सुद्धा दिव्य सर्प. दंष्टा म्हणजे जे कॅनाइन टीथ असतात जसे वानराचे वगैरे किंवा भौम सर्प आहे किंवा मंडूक आहे त्यांच्या कॅनाइन टीथमुळे काय होते पॉयझन येऊ शकते. नंतर काय नख. नख म्हणजे काय नेल्स जसं वानराचे नख असतात किंवा जे गृहगोधिका असते त्याचे नख असतात किंवा मांजरचे नख असतात त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते. नंतर मूत्रमध्ये काय दिलेलं आहे आणि चिपट किंवा सरशपक हे एक्झाम्पल दिलेलं आहे. नंतर पुरीषमध्ये काय दिलेलं आहे आणि चिपट आणि सरशपक हेच एक्झाम्पल आहे. सेमच आहे मूत्रपुरुषमध्ये. ठीक आहे. युरिन आणि एक्सरिटामध्ये एकच लक्षात ठेवायचं चिपट आणि सरशपक. नंतर शुक्र हे मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे. आपल्याला MCQ सुद्धा येतो की कोणत्या प्लांटचा कोणत्या जो जीव आहे त्याच्या शुक्रामुळे आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते. जो मूषक म्हणजे उंदीर जो आहे त्याचं जे शुक्र असते सिमेन त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते. नंतर लुता म्हणजेच काय एकदम एखादं हे असते वास्प वगैरे किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला जाडं जे विणते त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते. त्याच्यामुळे काय होतं लालास्त्राव होतो. ठीक आहे. ते पुढे आपल्याला डीपमध्ये आहे आपण फक्त इथं नॉर्मली बघून घेऊ एकदा कशामुळे होतं. नंतर मेन्स्ट्रुअल ब्लड असते लुताचं त्याच्यामुळे सुद्धा पॉयझनिंग होऊ शकते. नंतर जी मक्षिका वास्प असते किंवा आपण काय म्हणतो त्याला मधुमक्षी त्याच्यामुळे काय होऊ शकते आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते. ते त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं. नंतर विसर्जितमध्ये येतं मेंढक. नंतर तुंडमध्ये येतं शुक. नंतर बोनमध्ये काय येते जे मत्स्य अस्थी असतात म्हणजे मासोळ्याच्या ज्या अस्थी असतात त्याच्यामुळे काय होते पॉयझनिंग होऊ शकते. नंतर बाईल त्याच्यामध्ये सुद्धा मत्स्य एक्झाम्पल दिलेलं आहे. नंतर शुक म्हणजेच काय हेअर किंवा स्टिंग जे भ्रमर असतात त्याच्यामुळे काय होते पॉयझनिंग होऊ शकते. नंतर डेड बॉडी जे असतात सर्प कीट हे जर आपण समजा सपोज एखादं काय बनवत असेल त्याच्यामध्ये ते पडलं त्याची डेड बॉडी त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते. तर हे 16 तुम्ही कसे करून लक्षात ठेवायचं एवढंच पेपरमध्ये येत आपल्याला जास्त येत नाही. ठीक आहे. आता आपण बघू थोडंसं याच्यामध्ये मॉडर्नचं टॉपिक दिलेलं आहे. आपल्या व्हायवामध्ये सुद्धा विचारतात पॉयझनची डेफिनेशन सांगा तर आपण काही डेफिनेशन सांगायची नाही. प्रॉपर जी बुकमध्ये सांगितलेले ऑथेंटिक डेफिनेशन ती सांगायची असते. काय आहे अ पॉयझन इज कॉमनली डिफाईन्ड टू बी अ सबस्टन्स विच मेन ॲडमिनिस्टर्ड इनहेल ऑर इंजेस्टेड इज कॅपेबल ऑफ ॲक्टिंग डेटरिलसली ऑन द बॉडी. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण पॉयझन म्हणत असतो. ठीक आहे. इथे तुम्हाला हायलाईट करून देते.
काय म्हटलेलं आहे, अ पॉयझन इज डिफाईन टू बी अ सबस्टन्स विच वेन ॲडमिनिस्टर्ड, इनहेल और इंजेस्टेड इज कॅपेबल ऑफ ॲक्टिंग डेलिटेरियसली ऑन दी बॉडी. त्याला काय म्हणतो आपण, पॉयझन म्हणतो असतो. आता त्याच्यामध्ये मेडिकल लिगल आस्पेक्ट दिलेला आहे पॉयझनचा, की कोणकोणत्या सेक्शनच्या थ्रू आपण याला घेऊ शकतो. तर सेक्शन 176, 193, ठीक आहे. सेक्शन 176, 193, 201, 202, नंतर 299, 300 याच्या अंतर्गत काय होते, त्याचा समावेश होतो. मेडिको लिगल आस्पेक्टमध्ये आपण त्याची स्टडी करत असतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघू. याच्यामध्ये काय आहे, आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट, याच्यामध्ये काय तो डायरेक्ट SQ येतो आपल्याला या टॉपिकवरती. काय SQ आपल्याला याच्यामध्ये, तर अकॉर्डिंग टू पर्पज पॉयझन ऑफ, म्हणजे जे पॉयझन आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. तर तुला इझीमध्ये सांगते, काय दिलं सांगितलं खाली, मी ते शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. अकॉर्डिंग टू पर्पज 6 प्रकारचं पॉयझन आहे. कोणतं, सुसायडल, होमिसायडल, स्टपिफाईंग, ॲक्सिडेंटल, कॅटल पॉयझनिंग आणि ॲबॉर्शन. तर सुसायडलमध्ये काय येते, तर कोणी जे लोक असतात काय करतात, ते सुसायडल पॉयझनिंग त्याचा इंजेक्शन करतात फॉर सेल्फ किलिंग किंवा किलिंग फॉर हिमसेल्फ. त्याच्यामध्ये काय येतं, तर हायड्रोजन सायनाईड, नंतर हायड्रोसायनिक ॲसिड, ऑपियम, नंतर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड असतात. ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड कोणतं, जे आपण शेतीसाठी कीटकनाशक वगैरे यूज करतो त्याचा समावेश कशामध्ये होते, तर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंडमध्ये होते. किंवा ऑलिएंडरचा यूज पण काय करतात ॲज अ सुसायडल पॉयझन म्हणून करू शकतो. होमिसायडल पॉयझन काय असतात, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, टू किल अनअदर पर्सन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये होमिसायडल पॉयझन कसं असलं पाहिजे, तर चीप असलं पाहिजे, इझिली अवेलेबल असलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर्टी सांगितलं की ऑर्डरलेस असलं पाहिजे, त्याची स्मेल नाही आली पाहिजे. कारण आपण एखाद्याला किल करत आहे, जर त्याची स्मेल वगैरे आली किंवा तो जास्त कॉस्टली असतं तर लोक यूज करणार नाही. त्याच्यामुळे तो कसा असला पाहिजे, हायली टॉक्सिक असला पाहिजे. नंतर त्याचे जे साईन अँड सिम्टम्स आहेत ते कसे असले पाहिजे, नॅचरल डिसीज झालेला आहे असे रिसेंबल करायला पाहिजे. म्हणजे वाटायला नाही पाहिजे की ही कोणतरी मारलेलं आहे, असं नॅचरल डेथ वाटली पाहिजे. नंतर काय म्हणते, त्याचे जे रेसिड्युअल आहे ते बॉडीवर कुठं नसायला पाहिजे. नंतर त्याचं अँटीटोड पण अवेलेबल नसायला पाहिजे. नंतर जे पोस्टमॉर्टम चेंजेस असतात एखादं पॉयझनिंग झाल्यानंतर ते पण त्याच्यामध्ये दिसायला नाही पाहिजे. त्याला काय म्हणू शकतो आपण, की आयडियल होमिसायडल पॉयझन, की असं पॉयझन यूज करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येते एक्झाम्पल, तर अर्सेनिक, अँटीमनी आहे, नंतर पाऊंडेड ग्लास आहे, नंतर ऑपियम हे यूज करतात लहान मुलांना किल करण्यासाठी. ओपियम काय आहे, तर आयडियल होमिसायडल पॉयझनिंग आहे, लहान मुलांना किल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. स्टपिफाईंग पॉयझन, स्टपिफाईंग म्हणजेच काय, तर एखाद्याला समजा आपण फसवण्यासाठी, जसं की अल्कोहोल, धतुरा, कॅनाबीज आहे किंवा क्लोरल हायड्रेट आहे, याचे उपयोग काय करतात, ॲज अ स्टपिफाईंग पॉयझन म्हणून करतात. जसं ॲक्सिडेंटल पॉयझनिंगमध्ये काय येते, तर ॲक्सिडेंटली किंवा एखादं समजा स्टोअर करण्यामध्ये केअरलेसपणा केला, केअरलेसनेस, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, पॉयझनिंग होऊ शकते. जसं की एखादा स्नेक असते त्याच्यावर आपण पाय दिला तर काय होते, ते आपल्याला पॉयझनिंग होऊ शकते किंवा स्कॉर्पिओन बाईट होऊ शकते. नंतर जे पुटिंग पॉयझनस सबस्टन्स टुगेदर कंटेनर, म्हणजे नॉन पॉयझनस सबस्टन्स एकत्र ठेवलं काय होतं, चुकीने आपण काय करतो, पॉयझनची बॉटल उचलतो. त्याचा पण समावेश कशामध्ये होतो, तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंगमध्ये. ठीक आहे. नंतर कॅटल पॉयझनिंगमध्ये काय, हे जनरली यूज करतात जे कॅटल्स असतात. सपोज त्यांचा यूज झालेला नसेल तर ते लोक काय करतात, त्यांना मारण्यासाठी, कॅटल्सला मारण्यासाठी कशाचा यूज करतात, तर ओलिएंडर, अर्सेनिक किंवा अकोनेट याचा यूज करतात. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू द पर्पज. आता आपण याच्यामध्ये बघू अकॉर्डिंग टू द ॲक्शन ऑफ पॉयझन काय काय. ठीक आहे. याच्यामध्ये एक राहिलेलं आहे अबॉर्शन पॉयझन, त्याच्यामध्ये प्लम्बॅगोरोझी आहे, ते ओलिएंडर. आता आपण बघू अकॉर्डिंग टू द ॲक्शन ऑफ पॉयझन त्याचं कसं क्लासिफिकेशन केलं आहे. इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा, आपल्याला व्हायवामध्ये सुद्धा विचारतात की अकॉर्डिंग टू ॲक्शन ऑफ पॉयझन क्लासिफिकेशन लिहा. नंतर अकॉर्डिंग टू द पर्पज, दोन्ही पण त्याचे 6 मध्ये डिव्हिजन केलं आहे. तर आपण याच्यामध्ये बघू अकॉर्डिंग टू द ॲक्शन ऑफ पॉयझन काय काय. तर पहिलं दिलं याच्यामध्ये कोरोजिव्ह, नंतर दिलेलं आहे इरिटंट, पहिलं दिलं आहे कोरोजिव्ह, नंतर दिलं आहे इरिटंट, नंतर दिलं आहे नार्कोटिक, नंतर दिलं आहे कार्डियाक, नंतर दिलं आहे एक्सपेक्झियंट, आणि नंतर काय दिलं आहे 6 मिससेलेनियस पॉयझन. तर पहिलं आपण बघू याच्यामध्ये कोरोजिव्ह काय आहे. तर कोरोजिव्ह पॉयझन काय म्हणतो, हे हायली ॲक्टिव्ह इरिटंट आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे इन्फ्लमेशन तर होतेच, पण त्याच्यामध्ये काय होते, जे अल्सरेशन ऑफ टिश्यूसुद्धा होते. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल काय, याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग अल्कलीज येतात, जसं की ऑक्झॅलिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कार्बोलिक ॲसिड. नंतर स्ट्रॉंग अल्कलीजसुद्धा आहेत, जसं कॉस्टिक पोटॅश, कॉस्टिक सोडा. नंतर आता सेकंड काय, इरिटंट म्हणजेच काय, त्याच्यामुळे काय होते, आपल्या बॉडी जे स्टमक आहे त्याच्यामध्ये काय होते, इरिटेशन होते, जसं की ओमिटिंग होते, परगेटिंग होते,
ठीक आहे. नंतर याच्यामध्ये काय आहे ते जे पोस्टमॉर्टम अपिअरन्स असतात आपल्याला ते काय होते नेकेड आयने दिसतात. कारण जे आपले जे गॅस्ट्रिक म्युकोज आहे त्याच्यामुळे काय होते अल्सरेशन सापडते, रेडनेस सापडते. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण इरिटंट. त्याच्यामध्ये सुद्धा 2 टाईप्स दिले त्यांनी, ऑर्गॅनिक सबस्टन्स आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स. ठीक आहे. ऑर्गॅनिकमध्ये काय आहे ते स्नेक, स्कॉर्पियन, स्पायडर. नंतर इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय आहे ते फॉस्फरस, क्लोरीन, ब्रोमीन. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघू मेकॅनिकल पॉइझनमध्ये सुद्धा याच्यामध्येच येते, जसं की चॉप्ड हेअर असतात, पावडर ग्लास असतात. तर ते कशामध्ये असते इरिटंटमध्येच येते, पण मेकॅनिकल सबस्टन्समध्ये येते. आपल्याला कधी कधी वायवामध्ये सुद्धा विचारतात की पावडर ग्लास किंवा चॉप्ड हेअर्स जे आहेत ते कोणत्या पॉइझनिंगमध्ये येतात. तर कोणत्या पॉइझनिंगमध्ये येतात तर मेकॅनिकल सबस्टन्स पण इरिटंट पॉइझन. ठीक आहे. नंतर न्यूरोटिक्समध्ये काय येतं की ते पॉइझन हॅव्हिंग स्पेसिफिक ॲक्शन ऑन द ह्युमन बॉडी. पॉइझन ॲक्ट्स चिपली ऑन ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. त्यांना काय म्हणतो आपण न्यूरोटिक्स. त्याच्यामध्ये सुद्धा 3 टाईप्सचे येतात, स्पायनल पॉइझनिंग, नंतर सेरिब्रल पॉइझनिंग आणि पेरिफेरल पॉइझनिंग. सेरिब्रल पॉइझनिंग काय करतात, आपले जे ब्रेन आहे त्याच्यावरती कशावर ॲक्ट करतात, जसं की कॅनॅबिस आहे, धतुरा आहे, अल्कोहोल आहे, कशावर ॲक्ट करतात आपल्या सेरिब्रमवरती ॲक्ट करतात. नंतर स्पायनल पॉइझन कशावर ॲक्ट करतात तर स्पायनल सिस्टमवरती ॲक्ट करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे लोकल ॲनेस्थेशिया प्रोड्यूस करतात. नंतर त्याच्यामध्ये पेरिफेरल कसे करतात, दोन्हीच्यावर ॲक्ट करतात, बोथ सिस्टम. आता बघून आपण फोर्थ क्लासिफिकेशन काय तर कार्डियाक पॉइझन कशावर ॲक्ट करते, हार्टवरती. त्याच्यामध्ये काय होऊ शकते, सिनकोपी होऊ शकते. डेथ कशामुळे होऊ शकते तर सिनकोपीमुळे. एक्झाम्पल कार्डियाकचं ऑलिएंडर दिलेलं आहे, अकोनेट दिलेलं आहे, निकोटीन दिलेलं आहे. नंतर ॲस्पेक्झिएंट काय म्हणते, जे पॉयझनस सबस्टन्स किंवा गॅसेस असतात ते कशावर ॲक्ट करतात, आपल्या लंग्सवरती ॲक्ट करतात. त्याच्यामध्ये काय तर मेनली गॅसेस असतात, कोणते CO गॅस, CO2 गॅस आणि सीवर गॅसेस जे असतात त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर ॲस्पेक्झिएंटमध्ये. आता आपण मिसेलिनियसमध्ये काय ते जे आपण ॲज अ नॉर्मली काय म्हणतो आपण ओव्हरडोस झाला एखाद्या मेडिसिन्सचा, जे ॲनल्जेसिक्स असतात, अँटीहिस्टामिन्स असतात किंवा अँटी डिप्रेसंट असतात किंवा हॅल्युसिनोजन्स असतात, ते जर आपण ओव्हरडोस जर झाला तर ते कशामध्ये जातात, जे फार्माकोलॉजिकल सबस्टन्सेस असतात ते कशामध्ये जातात तर मिसेलिनियसमध्ये जातात. आता आपण याच्यामध्ये बघू की डिफरन्स काय आहे पॉयझन, व्हेनोम आणि टॉक्झिनमध्ये.